JBCC रुळे आणि त्यांच्या विपक्ष संघ खेळतोय वेळापूर. या बॉलवरती प्रहार केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमारेषा पार फरार, रन्स मिळतील. या बॉलवरती 4, या डावातला पहिला चौकार. स्ट्रायकर एंडला गजेंद्र शिंदे बॅटिंग करतात. नॉन स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये आपण चर्चा केली ना, तर स्वप्नील आहेत गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या षटकामध्ये बॉलर आर्यन. चला आपण गाडी करूया क्वार्टर फायनलची मॅच. चला दोन्ही संघाला विनंती आहे की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही, त्यामुळे आपण थोडंसं सहकार्य करूया आणि मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. थोडंसं आपण स्पीडअप पकडूया. धावसंख्या आहे 5. एका बॉलचा खेळ संपला. आर्यन पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहेत ज्याने सकाळीच या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलेलं आहे गजेंद्र शिंदे. एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत. बाटा सलपलेली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गजेंद्र शिंदे यांनी सकाळच्या दुसऱ्या मॅच मध्ये केलेली आहे. असं म्हणतात फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु जे काही कौशल्य आहे ना, हे कायम स्वरूपी, जे काही कौशल्य तुम्ही आत्मसात केले कायम स्वरूपी तुमच्या सोबत असतं. पायांचा वापर केलाय, समोर खेळलाय, ओव्हर दी बॉलर हेड, एक टप्पा घेतला, बॉलला फील्ड केलाय. बॉलची फेकी होतीये नॉन स्ट्रायकर एंडला. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये या जोडीने केलं आणि धावसंख्या पुन्हा पुढे सरसावती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 8 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम JBCC रुळे. चला आपण थोडीशी घाई करूया, आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही, याची आपण नोंद घ्या. चला त्यानंतर पुन्हा एकदा मॅचची सुरुवात होती. आर्यन पुन्हा तयार. आतापर्यंत आर्यनने 4 बॉल टाकले, त्याच्यामध्ये एक दिशाहीन बॉल आहे, 3 बॉल चांगले आहेत, त्याच्यामध्ये एक महागडा आहे. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर एंडला आता स्वप्नील तयार. फटका चांगला खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरतून क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत. बॉलचा पाठमोडा केला जाईल आणि या बॉलच्या पाठीमागे धावा आता मिळत आहेत, त्या तब्बल आहेत त्या 2. या ओव्हर मध्ये खेळ जर आपण पाहिला तर तब्बल 2 वेळा 2 दुहेरी धावे किंवा सिंगल एक चौकार, अशा पद्धतीने तब्बल 4 बॉलचा खेळ समाप्त होत आहे. पाठीमागच्या बाजूला फटका खेळलाय, बॅकअप नाहीये, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक धावता, शर्यत लागलीये. बॉल आणि क्षेत्ररक्षकाचे अखेर काळ सीमारेषेलगत बॉल थांबवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बॉलची फेकी आता स्ट्रायकर एंडला होती. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. जीवनामध्ये काही गोष्टी अशाही असतात ना की त्याच्यावरती आपल्याला आहे ना ते समाधान मानावं लागतं, आणि इथे पहा 2 धावेवरती समाधान मानलं, तिसरीचा मोह केला नाही. 2च धावा बॉलच्या पाठीमागे मिळतात. षटकातला शेवटचा बॉल, बॉल तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, इथे धाव मिळणार नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि प्रथम बॅटिंग करताना बनवलेल्या आहेत धावा टीम JBCC रुळे या टीमने. धावसंख्या आहे टोटल आतापर्यंत 12, 3 गडी बाद. चला इथून पुढे 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करूया, तो अलाउन्स. आणि पहिल्या फेरीतली आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपल्या समोर असणार आहे रेनोशी आणि त्यांच्या विरुद्ध सोनाट ब. त्यानंतरची मॅच आपली आहे, टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल.
चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण पुन्हा एकदा सामना सुरू करा. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि बॉलिंग अटॅक मध्ये आता आदित्य सकपाळ आणलेला आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे आदित्य सकपाळ. वेळापूरचा ओव्हर नंबर 2 मध्ये बॅटिंग मध्ये गजेंद्र शिंदे. आज ज्यांनी बॅटिंग मध्ये आपली चमक दाखवलेली आहे. उजबस्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. कारण एका बाजूला आदित्य सकपाळने काय केलं होतं, शरीरापासून बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पंचाने स्पष्ट नकार दिला. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्या बाहेर आहे, त्यामुळे आदित्य सकपाळ यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. टीमची टोटल धावसंख्या आहे आतापर्यंत 13 बिनगडी बाद. आदित्य सकपाळ ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना डीप कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, टी कॉर्नर आणि मिड विकेट. फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. झेल पकडण्याची नामी संधी आणि त्या संधीचं आदित्य सकपाळने सोनं केलंय. धक्का क्रमांक पहिला. आणि आज गजेंद्र शिंदे मोठा खेळ महत्वाच्या मॅच मध्ये करू शकले नाहीयेत. येत आहेत माघारी गजेंद्र शिंदे. अथर्व मैदानाच्या आतमध्ये आज वेळापूर्वी चांगला खेळ केला. सकाळी चतुर्वेटने खेळ चांगला केला. त्यानंतर जेबीसीसी रोळे या टीमने चांगला आज खेळ केलेला आहे. त्यानंतर झांझवडने एका मॅच मध्ये चांगला खेळ केला. त्यानंतर वेळापूर्वी चांगला आज दिवसभरामध्ये खेळ केलेला आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये गावडोशी केसीसी या टीमने चांगला खेळ केलेला आहे. आणि आज संघर्ष करावा लागला विजयासाठी. कळमगाव जेएमसीसी या टीमला, गावडोशी केयूसीसी या टीमला, अडचंदी केसीसी या टीमला, बिरवाडी केबीसीसी या टीमला आणि आदर्श घावरी या टीमला. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होत आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. ओव्हर नंबर 2 मध्ये आदित्य सकपाळ, बॅटिंग मध्ये अथर्व आणि सोबतीला आहेत स्वप्नील. स्ट्रायकरला फलंदाज या बॉलला टॅप करतायत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मी जे सध्याच्या घडीला आता या जोडीमध्ये छोटीशी पार्टनरशिप इथे उभी राहते आणि ही पार्टनरशिप फार महत्वाची आहे. साझेदारी ही फार महत्वाची असते, भागीदारी ही फार महत्वाची असते आणि या दोन खेळाडूंना घ्यावी लागेल ना ती जबाबदारी आहे. या पहिल्या डावाची बॅटिंग करताना धावा कुटाव्या लागतील, नावाप्रमाणे आज खेळ करावा लागेल. बॉलर तयार आदित्य सकपाळ. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल वेगाने टाकलेला आहे. केव्हा केव्हा गोलंदाज आहेत ना वेगावरती स्वार होतात आणि या बॉलच्या पाठीमागे आदित्य सकपाळने तेच केलं. वेगावरती स्वार झाले. खोलवर टप्प्याचा बॉल ठेवला, उजवस्टीच्या बाहेर टाकला, डॉट आलेला आहे. खोलवर टप्प्याचे बॉल तुम्ही अनेक प्रकारे टाकू शकता, त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. प्रत्येक बॉल तुम्ही वेगळ्या प्रकारे टाकू शकता. अपर बार म्हणजे बाउन्सर, शॉर्ट पिच, गुड लेन, ओव्हर पिच, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्कर बॉल, म्हणजे बरेचसे टप्पे आहेत जे तुम्ही हाताळू शकता. लाईन मिस करून बसले, डॉट आलेला आहे. आणि निश्चित आज आता फलंदाजांना गोलंदाजाचं वाचन करावं लागेल, रीड करावं लागेल आणि त्यानंतर आता चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या जैसे ते धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे अद्याप एकही धाव मिळू शकली नाहीये टीम जेबीसीसी रोळे या टीमला. जय बाजी रुळे. बॉलर तयार. उजवस्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल काय येईल का? प्रत्यक्षात पंच त्या ठिकाणी पाहणी करतायत. खेळण्याचा तर प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे फसलेला आहे. हा नो बॉल आहे, तो पुन्हा टाकावा लागेल म्हणजे यानंतरचा बॉल फ्री हिट आहे. चला मित्रांनो, पंचांच्या निर्णयाचा पण सन्मान करा. ओके,
बॉल कशा प्रकारे हाताळलेला आहे त्याची पाहणी आपण करूया. गाईडलाईनचं उल्लंघन केलंय की नाही केलंय अमित गोलतकर सर 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पाहत आहेत. प्रत्यक्षात बॉलचा टप्पा कुठे पडलेला आहे हे तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेलं आहे आणि आता त्याची पडताळणी सुरू आहे. 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून प्रत्यक्ष त्या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय यांची पाहणी आता वारंवार सुरू आहे. निर्णय प्रलंबित आहे तोपर्यंत टीम वेळापळ आपण फिल्डिंग लावून ठेवा. निर्णय आपल्यापर्यंत अगदी जो योग्य आहे तो पोहोचवला जाईल याची आपण नोंद घ्या. अमित गोलतकर सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की बॉल ऑन द लाईन आहे त्यामुळे आता पंचाने सांगितलेलं आहे की हा व्हाईट बॉल आहे. चला मॅच आपण सुरुवात करा. त्यामुळे आता हा बॉल तर पुन्हा टाकावा लागेल आणि ती धाव आपण स्कोअर बोर्ड मध्ये ऍड करूया. चला आदित्य सकपाळ गोलंदाजी मार्ग वरतून निघतायत. सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. पंच सांगतात की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईड आहे दिशाहीन आहे. धावसंख्या धावफलकावरती आता येते 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत आहे. तुम्ही पाहताय 5वं पर्व या स्पर्धेचं दाबे मोहनगावची क्रिकेट स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल आहे. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती. काही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत ज्यांनी आपल्याला सामनावीर टी शर्ट आणि टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि दाबे मोहन गावचे दाबेकर गावचे उद्योजक आहेत आणि नवलाई मध या नावाने त्यांचा व्यवसाय आहे. मित्रांनो श्री प्रकाश कृष्णा जाधव दादांच्या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. नवलाई मध या नावाने त्यांचा व्यवसाय आहे. दाबेकरचे आहेत. सौजन्य या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे सामनावीर टी शर्ट आणि टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स ज्यांच्या वतीने मिळालेला आहे. नवलाई मध मित्रांनो शुद्ध मध नवलाई मध आणि त्याचे प्रोप्रायटर श्री कृष्णा माफ करा श्री प्रकाश कृष्णा जाधव दादांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सौजन्य आहेत सामनावीर टी शर्ट आणि टॉस का बॉस हा प्रेझेंटेशन बॉक्स यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. नवलाई या प्रसिद्ध मधाचे ते उद्योजक आहेत आणि त्यांचा आपण ठिकाणी सन्मान करत आहोत. श्री प्रकाश दादा जाधव यांचा सन्मान ठिकाणी संपन्न होत आहे. नवलाई मध नवलाई मधचे प्रोप्रायटर दाबेकर गावचे श्री प्रकाश कृष्णा जाधव दादांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. नवलाई मध मित्रांनो तुम्ही नवलाई मध घेऊ शकता. एक चांगली मध आहे. चांगली गुणवत्ता या मधाची आहे. अगोदर देखील शैलेश सरांनी सांगितलं की 100% प्युअर मध नवलाई मध आणि त्याचे प्रोप्रायटर. परंतु यावेळेला विकेटचं पतन होतंय. फलंदाज माघारी. धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा. 8 बॉल मध्ये 6 धावांचा खेळ आज फक्त स्वप्नील बॅटिंग करताना करू शकलेले आहेत. बॅटिंग करताना त्यांच्या बॅटमधून एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि तब्बल 4 बॉल त्यांनी डॉट खेळले परंतु काही दोन धावा त्यांच्या बॅट मधून आल्या याचाही उल्लेख आपल्याला आवर्जून करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्वप्नील येत आहेत. एक स्वप्नील मैदानाच्या बाहेर गेले. दुसरे स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चला थोडीशी आपण घाई करूया. आल्या पावली आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत परंतु अंदाज सकाळी आपण चर्चा केली या जीवनामध्ये फार मोठा महत्वाचा आहे. धावा बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 मिळाल्या. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजी मार्ग वरती अक्षय आहेत.
बॉलर तयार. फटका तर चांगला खेळलाय, लॉंग लेगला बॅकअप नाहीये, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषा पार होईल फरार, रन्स मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील यांच्या बॅट मधून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. 25 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. चला यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत आणि पहिल्या फेरीतली शेवटची मॅच रेनोशी विपक्ष सोनाट ब आपल्यामध्ये मॅच होते. आपण रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल. चला थोडीशी आपण घाई करूया. दोन्ही संघ मित्रांनो आपण वेळ घेत आहे. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटं आहेत. जर आपण याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला एक खेळाडू शेवटच्या ओव्हरमध्ये आत घ्यावा लागेल. वेळेची अचूकता नाहीये. पंचांनी थोडीशी अपील केली लेग बिफोर विकेटची, परंतु पंचांनी ती दाद फेटाळलेली आहे आणि या बॉलवरती एक सिंगल धाव आहे, कारण बॅटची कडा कुठेतरी बॉलने घेतली होती आणि त्याचमुळे की काय पंच अजित म्हात्रे सरांनी सांगितलं की एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आहे. दाद फेटाळली. धावसंख्या आहे तब्बल 26 धावा आणि षटकातला शेवटचा बॉल. फटका तर खेळलाय. बॅकअपला खेळाडू आहेत. बॉलच्या खाली आले परंतु बॉल हातामध्ये विसावू शकला नाही. डोळ्यांचा संयोग, हाताची ओंजळ आणि शरीरावरचं नियंत्रण झेल घेताना या 3 महत्वपूर्ण गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये जर एखादा अपवाद राहिला ना एखाद्या गोष्टीचा, झेल सुटतो. झेल सुटला 3 षटकांचा केस संपला. धावसंख्या आहे 27 धावा. चला शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. वेळापूर आणि टीम रोळे आपण थोडीशी घाई करूया. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते. बॉलिंग अटॅक मध्ये बॉलर तयार. बॉलर तयार. फटका मिड ऑफला क्लिअर करणार आहे. वाईडिश लॉंग ऑफला खेळाडू होते परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा बॉल. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. बॉल सीमा पार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये जागा बनवून हा फटका खेळला, खास करून कारण अशा प्रकारचे फटके खेळणं थोडस कठीण असं, परंतु तो फटका इथे खेळला आणि 4 धावा बॉलच्या पाठीमागे आलेले आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला आक्रमण करावं लागतं आणि ते आक्रमण आता टीम जेबीसीसी रोळे या टीमने केलेलं आहे. अंतिम ओव्हरमध्ये अक्षय अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला वळवलाय. खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का? हो नाही, हो नाही. या प्रयत्नामध्ये धाव काय पूर्ण होणार नाही. विकेटचं पतन. खेळाडू आणखीन एक बाद. टू 32 धावा धाव फलकावरती येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी क्रमांक 5 वरती आर्यन येत आहेत. बॉलर तयार. आल्या पावली ओव्हर बॉलर हे समोरच्या बाजूला खेळाडू येतात. लॉंग ऑफचे. बॉलची फेकी होईल. एक सिंगल धाव त्या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होईल
अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. चला टॉस साठी रेणुशी आणि सोनाडबा आपण आलात का? ओके, दोन्ही कॅप्टन्स आपल्यामध्ये टॉस होईल आता या शेवटच्या काही बॉलच्या नंतर. फटका चांगला खेळलाय, बॉल निघाला, थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे शक्ती आणि युक्तीचा साधला मेळ आणि या बॉल वरती फलंदाज स्वप्नीलने केला चांगला खेळ. बॉल सीमा रेषा पार, चौकार. युक्ती किती महत्वाची आहे आणि हा फटका खेळताना वापरलेली युक्ती किती महत्वाची होती आणि त्यानंतर मिळवलेल्या धावा 4 होत्या. त्याचबरोबर पुढील स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आणि गाव आहे लाखवड आणि टीम आहे श्री जन्नी माता क्रिकेट क्लब लाखवड यांच्या माध्यमातून आयोजित जानता राजा चषक ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येत आहे आणि ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे, जर आपण या मैदानावरती असाल तर आपण त्या ड्रॉ मध्ये सहभागी व्हा अशी विनंती आपण सर्व संघांना करूया. 24 संघ याही स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. त्यांना विनंती आहे, जर आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित असाल तर आपण या आणि त्या ड्रॉ मध्ये आपण सहभागी व्हा. लाखवड गावच्या क्रिकेट स्पर्धेचे आता थोड्याच वेळामध्ये ड्रॉ होत आहे, त्याची आपण दक्षता घ्या. शेवटचे काही बॉल, बॉलर तयार. आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय आणि बॅटिंग करत असताना टीम JBCC रुळे या टीमने बनवलेल्या आहेत धावा 40 विजयासाठी बनवायचे आहेत. 41 टीम वेळापूर या टीमला आपण करूया पुढील मॅचचा टॉस. चला दोन्ही कॅप्टन्स आपण या आणि पहा, क्रिकेटमध्ये आपल्याला ही गोष्ट प्रखरतेने बघायला आवडते की फलंदाजांनी कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त फटके खेळले. वॅगन व्हील आपण पाहत आहोत की ज्या क्षेत्रामध्ये म्हणजे ऑफसाईडला जी बॅटिंग झाली त्याच्यामध्ये स्विच हिटचा फटका तो तिकडे नमूद केलेला आहे आणि जो फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरला मारला होता तोही फटका त्या ठिकाणी आहे. आणि बरेचसे फटके जर तुम्ही पाहिले ना तर लेग साईडला ही षटकार एकही नाहीये. लाल ज्या रेषेचं वॅगन व्हील आहे ते चौकार आहेत आणि अशा तऱ्हेने 4 चौकार तुम्हाला डावामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने दाखवलेलं पहिल्या डावातला खेळ आहे. क्या बात आहे, कौतुक त्यांचंही करावं लागेल. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे प्रेक्षकांना या गोष्टी बघायला आवडतात. चला आपण टॉस करतोय, या दोन्ही कॅप्टन्स या. टॉस झालेला आहे. टीम रेणुशीने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि टीम सोनाट बोला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. चला थोडीशी घाई करूया आणि मॅचला थोडंसं आपण स्पीडअप देऊया आणि दोन्ही संघांना विनंती करूया की आता आपण मॅच स्टार्ट करा.
माझ्या सुरुवात होते आणि बॅटिंग मध्ये आदित्य सकपाळ आणि आर्यन, बॉलिंग अटॅक मध्ये माफ करा आदित्य सकपाळ आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे आणि बॉलिंग अटॅक मध्ये आर्यन. युवा खेळाडू एकामेकासमोर 41चं टार्गेट, बॉलर तयार. हा बॉल मिड ऑफला खेळलेला आहे. खेळाडू आले, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतीये. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव इथे येते. जो संघ जिंकेल ना तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. स्ट्रायकर एंडला आदित्य सकपाळ, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय, गोलंदाजी मार्गवरतून आर्यन. बॉल क्रमांक 3. दोन्ही खेळाडू तुला मोलाचे आहेत. बॅक टू द बॉलर, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. त्यापेक्षा जास्त काही मिळू शकणार नाही. चपल झाले, त्यानंतर बॉल पाठवलाय लॉंग लेगला, बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉल वरती 4. अक्षयचा टिपिकल फटका, बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धावांसाठी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो आणि अक्षय यांच्या बॅटिंगची लकब आहे. चपल झाले, उजव्या स्टिचच्या बाहेर आले आणि त्यानंतर बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या आहे आता 6 धावा. धाव फलकावरती आहे. चला थोडीशी आपण घाई करूया. लाईन मिस करून बसले. आर्यनचा चांगला बॉल डॉट आलेला आहे. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा बॉल आर्यन यांनी केला आणि त्याच्यामध्ये यशही मिळालं. डॉट आलाय. धाव आता मिळत नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे. 41चं टार्गेट आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल, म्हणजे एक तरी पारितोषिक त्या संघाला मिळेल. मग तो संघ वेळापूरचा असेल की रुळ्याचा असेल हे पाहावं लागेल. बॉलर तयार. चांगला बॉल, यॉर्कर टाकलेला आहे. फलंदाजाला बांधून ठेवलंय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 41चं प्रति उत्तर देताना धावसंख्या आहे 6. बनवायच्या आहे धावा 35. येणारे बॉल 18. ओव्हर नंबर आपण 2 कडे वळत आहोत आणि बॉलिंग अटॅक मध्ये आता टीम JBCC रुळे या टीमने बदल केलेला आहे आणि ओव्हर नंबर 2 साठी आता ज्यांना बोलवलंय गोलंदाजी रनवे वरती बॉलर तयार. विजय शिंदे आता बॅटने खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त होईल. तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, म्हणजे मिनिट वरती बॅटिंग करणं किती महत्वाचं आहे. आणि या बॉल वरती जर पाहिलं ना ऑफसाईडला असणारा बॉल ऑफसाईडलाच मारलेला. एक सिंगल धाव येते, परंतु 2 बॉलच्या पाठीमागे विजय यांची दमदार सुरुवात आहे. 2 बॉल टाकले, त्याच्यामध्ये 2च धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. काटकसरीचं षटक. आदित्य सकपाळ एका बाजूला बॅटिंग मध्ये तयार. ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑनला खेळाडू. चपळता आता चांगली दाखवलेली आहे. बॉलवरती झडप मारली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. वाऱ्याचा वेग थोडासा आता वाढतोय. चला बॉल होतो स्विच हिट, म्हणजे जो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यास स्वप्नीलने केला होता तो अक्षय यांनी केला, परंतु हा बॉल चाललाय बाईकच्या माध्यमातून लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार.
चांगला बॉल होता, इष्टरक्षकाची साथ लाभू शकली नाही, बॉल थांबवता आलेला नाहीये आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. या धावा रोखाव्या लागतील. बोनस पॉइंट आहे टीम वेळापूरसाठी. 22चा चौकार आलेला आहे. बॉलर पुन्हा तयार होतील गोलंदाजी मार्ग करून. चांगली गोलंदाजी केली आहे, कौतुक त्यांचंही करावं लागेल आपल्याला. बॅट्समन तयार अक्षय. स्विचिटचा फटका, पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु हा असा फटका आहे ना, लगा तो आबाद. अन्यथा या बॉलवरती आले सिंगल धाव. त्याच्यामुळे हा फटका खेळताना तुम्हाला लाईन पाहावी लागते, बॉलचा टप्प्याचा योग्य अंदाज बांधावा लागतो, त्यानंतर तुम्हाला बॅट फिरवावी लागते, तिकडे तुम्हाला वेळेची अचूकता साधावी लागते. म्हणजे बॅटिंग करताना किती गोष्टी असतात. बॉलर तयार. फटका तर आता चांगला खेळला आदित्य सकपाळ यांनी. क्षेत्ररक्षक आहेत, थोडीशी गडबड होते. एका धावेचं रूपांतर आदित्य सकपाळ आणि अक्षयने 2 धावेमध्ये केलं. धावसंख्या आता पुढे सरसावलेली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय, संपुष्टामध्ये येतोय. धावसंख्या आहे 16. आता 12 बॉल. 12 बॉल आणि 25 ची गरज आहे. म्हणजे आता वेग थोडासा आता टीम वेळापूरला वाढवावा लागेल, कारण 12 बॉल मध्ये 16 बनवलेले आहेत, 12 बॉल मध्ये अजून 25 बनवायचे आहेत. एका बाजूला चांगली स्थिती टीम JBCC रुळे या टीमची आहे. वेळापूर संघासाठी जर काय महत्वाची बाजू असेल ना, तर या टीमने एकही फलंदाज गमावलेला नाहीये. पुढच्या स्पर्धेचे लाखवड गावची क्रिकेट स्पर्धा आहे, जाणता राजा चषक. त्या क्रिकेट स्पर्धेच्या ठिकाणी ड्रॉ केले जात आहेत. ज्या संघांनी पुढच्या स्पर्धेमध्ये लाखवड गावच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यांना विनंती आहे की आपण या ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. हा ड्रॉ या ठिकाणी केला जाणार आहे, याची आपण पुन्हा एकदा दक्षता आणि नोंद घ्या. बॉलर तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल, खेळाडू आहेत. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा. अथर्व आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये. बरेचसे युवा खेळाडूंचा भरणा दोन्ही संघांमध्ये आहे. बॉलर तयार. आणि युवांना आपली हवा दाखवावी लागेल. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न चालवला गेला. हे किती महत्वाची आहे, ही योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी तुम्हाला करावी लागते. म्हणजे क्षेत्ररक्षण करताना किती गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आलेला बॉल चांगल्या प्रकारे अडवावा लागतो, तो चांगल्या प्रकारे टाकावाही लागतो. म्हणजे योग्य दिशेला आणि योग्य एंडला जर तुम्ही फेक केलीत ना, तर एखाद्या फलंदाजाला तुम्ही धावचित करू शकता. धावसंख्या आहे 20 धावा धाव फलकावरती. अद्यापही टीम रुळ्याला विकेट मिळाली नाहीये. स्विच हिटचा फटका, अक्षयने आता हा फटका खेळलाय, परंतु हाही फटका फसला होता, परंतु झेल पकडता आलेला नाहीये. असे जे बॉल असतात, तो बॉलने सीमारेषा ओलांडली. ज्यावेळेस असे बॉल, ज्यावेळेस फिरते बॉल हवेत पडल्यानंतर बॉल पूर्णपणे वेगळं वळण घेतात. बॉल फ्लाय स्लिप मधून लॉंग स्टॉपला गेला, म्हणजे केवढा मोठा टर्न बॉलने मारला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावांसाठी. आणि कुठेतरी या फिरत्या बॉलने क्षेत्ररक्षकांना गुंगारा दिला. धावसंख्या आहे आता 24 धावा. 24 धावा. 41चं प्रत्युत्तर द्यायचं आहे. या जोडीने दमखम चांगल्या प्रकारे दाखवलाय, परंतु रुळे टीमला विकेट घ्यावी लागेल. जय बाजी रुळे या टीमला विकेट घ्याव्या लागतील. स्ट्रायकर मैदानाच्या आत बसली आहे. 4 वाजून 16 मिनिटं होत आहेत. स्विचिटचा फटका, आता बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. सक्सेसफुल स्ट्रोक. धावा मिळतात 4. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू समंदर की तलाश कर. आणि अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये असताना बॉल पाठवलाय.
सीमा रेषेच्या पलीकडे धावसंख्या धावफलकावरती आहे 28 धावा. अक्षयचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये. आता इथून पुढे 13ची गरज आहे आणि बॉल बाकी आहेत 8. चला काय करा. फटका बसलाय, कॅच होऊ शकणार नाही. बॅकअप दिलं जाईल. एक सिंगल धाव आता बनवाव्या लागतील धावा इथून पुढे. 12 येणारे बॉल शिल्लक आहे 7. 7 बॉल 12ची मॅच आपण पाहिली होती. मला वाटते तिकडेही वेळापूर संघ खेळला होता आणि मॅच होती झांजवड विरुद्ध. 7 बॉल आता 12ची गरज. आता समोर आहे संघ JBCC रुळे. चांगला शेवटचा बॉल टाकावा लागेल. बॉलर तयार. शेवटच्या बॉलवरती आदित्य सकपाळने बॉल पुढे खेळलाय. एक सिंगल प्राप्त होईल. दुसरीचा प्रयत्न एक योग्य एंडला आणि योग्य ठिकाणी करावी लागेल. 2 मिळालेले आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 31. बनवायचे आहे 6 बॉल मध्ये 10. 6 बॉल मध्ये 10ची गरज आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला यानंतरची मॅच सोनाट ब आणि टीम रेणुशी आपण तयार राहा. आपण रेडी राहा. लाईनअप तयार करायला घ्या कारण 5 मिनिटांनंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. याची आपण नोंद घ्या. 6 बॉल 10 आणि पुढच्या लाखवडच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये जनता राजा चषकामध्ये ज्या संघाने सहभाग घेतलेला आहे त्यांना विनंती आहे की आपण या. आपण ड्रॉ करत आहोत याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या. सहा बॉल 10ची आता गरज आहे. 6 बॉल 10. हा थरार मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार. तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहताय. दाबे मोहन गावची क्रिकेट स्पर्धा श्री केदारेश्वर महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5. 6 बॉल 10ची गरज आहे. स्वप्नील ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. बॅटिंग मध्ये अक्षय. 6 बॉल 10चा थरार. स्वप्नील निघाला. राईट अमोर विकेट. ऑन साइडला वळवलाय. लांबी पाहावी लागेल. एक टप्पा घेत बॉलने सीमारेषा ओलांडलीये 4 धावांसाठी. आता 5 बॉल 6ची गरज आहे. या बॉल वरती ठोकलाय चौकार बॅट्समन अक्षय यांनी. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत धावा 6. गोलंदाजी मार्गवरील स्वप्नील आहेत. प्रयत्न मोठे करावे लागतील आज. आणि बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगला आणि एका पायावरती नियंत्रण ठेवत झेल पकडलाय. सामना संपलेला नाहीये. अक्षय माघारी येतोय. फटका चांगला खेळला. फक्त लांबी कमी पडली परंतु क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं केलेलं आहे. एखादा झेल काय करू शकतो तर मॅच खेचून आणू शकतो. आणि कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. पकडा कॅच जिंका मॅच. आणि ती कॅच पकडली विजय शिंदे. काय कॅच पकडला खेळाडूने. एका पायावरती उभा राहिला. कॅच पकडला. अन्यथा एखादी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकली असे विजय शिंदे यांची. परंतु त्यांनी कोणतीही चूक केली नाही. चांगला कॅच पकडलाय. आता 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत धावा 6. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आर्यन. कंपल्सरी चेस हा नियम आहे. याची आपण पुन्हा एकदा नोंद घ्या. बॉल तयार. सोडून दिला बॉल.
हा वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. तयार. लोअर फुल टॉस. बॅकअपला खेळाडू येतील का? निघाला बॉल लॉंग लेगला, सीमा रेषा पर. फुल टॉस म्हटलं की मेजवानी, आणि मेजवानीवरती मारलाय ताव. पुन्हा एकदा आपण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहोत. एक महत्वाची सूचना आहे. पुढची क्रिकेट स्पर्धा लाकवड गावाकडून येते. जनता राजा चषक ही क्रिकेट स्पर्धा आहे. ज्यांनी सहभाग घेतलाय त्यांना विनंती आहे खेळाडूंना, संघांना, की आपण ड्रॉ मध्ये सहभाग घेऊ. आपण ड्रॉ करत आहोत, त्याची आपण नोंद घ्या. आता इथून पुढे समीकरण बदललेलं आहे. समीकरण आता इथून पुढे बाकी आहे एका धावाचा, आणि बॉल शिल्लक आहेत 3. परिस्थिती बदलली. मेहनत अशी करायची की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. ती मेहनत करावी लागेल. बॉलर तयार. इथे सामना संपला आणि अखेरकार वेळापूर संघाने सामना जिंकला आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारा पहिला संघ आहे वेळापूर. परंतु JBCC रुळे, आपणही सगळ्यापासून चांगला खेळ केलात. आपल्याही खेळाला सलाम आहे. आपले मनपूर्वक आभार. तुम्ही देखील चांगला खेळ केलेला आहात. संपूर्ण दिवसभरामध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडले, परंतु आपण सहभाग घेतला, तुमचा खेळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलात, आपले आभार. परंतु वेळापूरने आज काय खेळ केला या मॅच मध्ये. सलगचे 3 सामने जिंकत बक्षीस पात्र फेरी मधला आपला प्रवेश निश्चित केलाय वेळापूर टीम. चला आपण ड्रॉ करत आहोत. आपण या, आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आहे अक्षय. आपण या, आणि फायटर पुरस्कार हा आपण प्रदान करत आहोत. स्वप्नीलला विनंती आहे फायटर पुरस्कार घेण्यासाठी आपण या, आणि अक्षय प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपली वाट बघतोय. आपण या. चला, लाकवड गावची क्रिकेट स्पर्धा आहे आणि जनता राजा चषक या क्रिकेट स्पर्धेचं शीर्षक आहे. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग घेतला आपण ड्रॉ करत आहोत. या ड्रॉ आपण करूया. सर्वांना विनंती आहे आपण या. चला, ड्रॉ सुरू होत आहे, याची आपण नोंद घ्या. आणि आपण ड्रॉ करत आहोत. ड्रॉ मध्ये आपण कॅमेरामॅन यांना विनंती करूया 22 क्रिकेट वाहिनीला की आपण कव्हर करा. पहिली मॅच आणि त्याच्यामध्ये झांजवड संघ आलेला आहे पहिल्या चिठ्ठीमध्ये, आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल वाळणे. अक्षय प्लेअर ऑफ द मॅच आणि स्वप्नील फायटर पुरस्कार आपण या. हे 2 संघ अ गटामधून आता एकामेकासमोर आहे, त्याची आपण नोंद घ्या. झांजवड विरुद्ध वाळणे हा अ गटातला पहिला सामना, आता अ गटातला दुसरा सामना. चला, पुढील 2 संघ आपण मैदानात ताबा घ्या. रुळे वैभव रुळे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आहे JMCC कळमगाव. दुसरा सामना अ गटातला. आता अ गटातला तिसरा सामना ड्रॉ करत आहोत आपण. यंगस्टर कुरोशी आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल संघ घाऊरी. आपण सामनावीराचा पुरस्कार अक्षयला प्रदान करत आहोत. जबरदस्त खेळ राहिला आणि आपण 4थ्या मॅच कडे वळत आहोत. आणि गटातला हा शेवटचा सामना असेल NDCC सोनाट आणि त्यांच्या विरुद्ध देवळी. असा अ गट या ठिकाणी कंप्लीट होत आहे. आता ब गटातले पहिले 4 संघ आहिर ब आणि आहिर ब विरुद्ध ब गटामध्ये पहिली मॅच कोण खेळणार, तर संघाचं नाव आहे JMCC खांबिल. स्वप्नील ज्यांनी बॅटिंग करताना क्रमांक 3 वरती येऊन 4 वरती येऊन खेळ केलेला आहे त्यांना विनंती आपण या. आणि आता ब गटातून दुसरा सामना सोंडपार आणि त्यांच्या विरुद्ध तापोळा अशी मॅच होईल. आता ब गटातले आता शेवटचे 4 संघ बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध खेळणार आहे मालुसर. आता ब गटातला शेवटचा सामना अहिरे वानवली आणि त्यांच्या विरुद्ध घोडे पारुट. म्हणजे ब गट या ठिकाणी पूर्ण होत आहे. अ गट आपण पाहिला, ब गट पूर्ण झालाय. आता क गटाकडे पहिली मॅच NKCC आहिर
आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल संघ लाखवड. आणि क गटातून आता दुसरा सामना रेणोशी आणि रेणोशी विपक्ष हातलोड. कोठोशी क गटातून तिसरा सामना आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल दाबे मोहन. आणि आता चौथा आणि शेवटचा सामना क गटातला खरोशी आणि त्यांच्या विरुद्ध दाबे दाबेकर. संपूर्ण ड्रॉ झालेला आहे. मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होते. आवाज ऐकूया आपण शैलेश जाधव सरांचा. आतापर्यंत आपण मंडेकर यांना ऐकलं. लेट्स प्ले हा कॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये महत्वाची लढत आहे. एका बाजूला सोनाट बट, दुसऱ्या बाजूला रेणुशी. या दोन टीम मध्ये होणार आहे तुंबड युद्ध. स्ट्राईक एंड वरती संदीप कदम तर नॉन स्ट्राईकला केडी. समीर पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आउट 30 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलंय. त्या ठिकाणी आलं ते चेतन आणि त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. एक धाव धावफलकावरती. धावसंख्या सुरुवात झाली डावाची पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये अतिशय जलद गतीने. थोडीशी घाई करा विनंती आहे. अतिरिक्तचा वेळ घेऊ नका. स्ट्राईकला आता मात्र दीपक केडी आणि संदीप कदम ही जोडी. केडी यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला हलक्या हाताने बॅटचा इनर एज सर्कल मध्ये शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आले, कॅरी केला. एक धाव अंकित केली. 2 धावा धावफलकावरती. महत्वाची लढाई आहे. समीर शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रेणुशी संघाकडून पहिले षटक. जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आहे इनसाइड आउट. पुन्हा एकदा ओव्हर दी कव्हर्स होण्याचा प्रयत्न. सुपर कव्हर मध्ये प्रोडक्शन दिलाय. एक धाव कंप्लीट करत असताना दुसरी धावही कंप्लीट केली. चतुरतेने, चपळतेने, चाणक्षतेने मैदानाच्या आतमध्ये वापरत असताना हे खेळाडू पाहायला मिळाले. असं म्हटलं जातं ना की मैदानाच्या आतमध्ये हा प्रत्येक खेळाडू खास आहे. कोणी अर्जुन आहे तर कोणी कर्ण आहे तर कोणी कृष्ण आहे. मैदानाच्या आतमध्ये विशेष आहे, खास आहे. चला 15 मिनिटाचा अवधी आहे आपल्याला. यावेळी स्विंग आणि मिस. कमालीचा बॉल ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असलेला समीर शेलार याची गोलंदाजी भेदक आहे. चला थोडीशी अधिकची घाई करूया कारण की सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकायला सुरुवात केली. आणि आपण जर विचार केला ना तर हिवाळी वातावरण आहे, ऋतू हिवाळी ऋतू. मात्र यावेळी बा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे दाद मागितली गेली आहे, दाद फेटाळली आहे. धावफलकावरती एक अतिरिक्त लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव अंकित केली गेली आहे. आहे धावफलकामध्ये भर 5 धावा. केडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने ही झोन मध्ये सर्वाधिक सेफेस्ट झोन ज्या झोनला म्हटलं जातं त्या झोन मध्ये खेळत असताना इथे धावा मिळाल्या त्या कडक कडकडीत. चौकार, 4 रन्स. अतिशय जबरदस्त ही फलंदाजी. 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिलं षटक. चला रेणुशी टीम थोडीशी घाई करूया, अधिकचा वेळ घेऊ नये ही विनंती आहे. सुनील थोडस जलद गतीने या. दुसरं षटक सुनील येईल. त्याला पुढील होणारी मॅच तितकीच महत्वाची असेल. गावडोशी संघ आपण सुसज्ज व्हा. महत्वाची लढत आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुनील शेलार. समीर आणि सुनील चक्रबंदी मैदानाच्या आतमध्ये अनेक काळ रेणुजी संघाला प्रभावित केले या दोन खेळाडूंनी. अजित शेलारकडे नजरा वळवल्या गेल्यात. एक चक्क विनोदी व्यक्तिमत्व आणि त्यांच्यावरतीही नजरा राहतील. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षण करत असताना गणेश शेलार यांच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. त्यांच्याकडेही लक्ष दिलं जाईल. मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला सुनील तो इथून पुढे कशी रणनीती घेऊन जाईल.
ओव्हर द विकेटने तो आलाय. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे.